जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश मामा कोगणे, सुभाष अप्पा, आपल्या जिल्ह्याचे युवक अध्यक्ष प्रमोद, बारामती तालुक्याचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माझे तरुण मित्रांनो, एकतर आम्हाला इथं यायला थोडा वेळ लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही इंदापूरवरून येत होतो आणि तिथं थोडा उशीर झाला, त्याच्यामुळं इथं यायला वेळ लागला. तरी पण तुम्ही सगळे इथं थांबलात, मोठ्या संख्येने तुम्ही सगळे इथं उपस्थित राहिलात आणि बारामती तालुक्यावरून सगळीकडून आपले कार्यकर्ते बापू इथं आले. आपले सुप्याचे काही कार्यकर्ते इथं दिसत आहेत, पश्चिम भागातले सगळे कार्यकर्ते आले आणि आज तुम्ही सगळे इथल्या आपल्या कार्यक्रमात सहभागी झाला, त्याबद्दल मनापासून तुमचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आता निवडणुका खूप जवळ आल्या. साधारण नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सगळे निवडणुका होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, म्हणजे आपल्या नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आपलं ग्रामपंचायत, सगळे निवडणुका आता येणार आहे. त्याचा प्रोग्राम अजून जाहीर झालेला नाहीये, पण त्याच्यामुळं बापूंनी आणि आपण सगळ्यांनी ठरवलं की आपण दौरा केला पाहिजे, सगळीकडे गेलं पाहिजे, कार्यकर्त्यांचं आपण ऐकलं पाहिजे, त्यांचं काय म्हणणं आहे आणि आपण कशा पद्धतीने पुढं केलं पाहिजे ते आपण तुमच्याकडून समजून घेतलं पाहिजे आणि चर्चेतून आपण एक मार्ग काढला पाहिजे. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा वोट चोरीचा मुद्दा आहे. सुरुवातीला वाटायचं की ठीक आहे, असेल बोगस मतदान होत असेल. इथं मगरवाडीची पण आपले सगळे कार्यकर्ते आले, ते मला सांगत होते की पूर्वीपासून त्या गावामध्ये बोगस मतदान खूप वाढलेलं आहे. आपल्या इथं किती आहे मगरवाडीत? 150 बोगस मतदार आहेत ना, 150, 180. आणि गावात मतदान किती? मतदान 1000 पैकी बापू 200 बोगस आहे, म्हणजे 20%. आणि पूर्वीपासून हे आपलं तालुक्यातलं एक गाव आहे, पूर्वीपासून हे ते करत आले. पण आता ही परिस्थिती सगळीकडे आहे आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी मतदार याद्या वाचल्या पाहिजे. ही मीटिंग खरं तर आपण का बोलवली? अख्ख्या जिल्ह्यात आपण फिरतोय, पण आपण BLA इथं नेमले पाहिजे. BLA म्हणजे बूथ लेवल एजंट. प्रत्येक बूथवर एक BLA असणार आहे. तुम्हीच सुचवा कुणाला BLA करायचंय. निष्ठावंत कार्यकर्ते घ्या, प्रामाणिक कार्यकर्ते घ्या, नाहीतर परत काहीतरी तिथं गाजर दाखवल्यावर तिथं जाणारे पण आहेत. त्याच्यामुळं चांगले प्रामाणिक कार्यकर्ते घ्या, जे पवार साहेबांवर मनापासून प्रेम करतात. काही झालं तरी साहेबांना सोडणार नाही, आपल्याला सोडणार नाही, असे कार्यकर्ते तुम्ही तयार करा. बूथवर एक BLA पाहिजे. मग आता आपण बूथ प्रमुख नेमले, उपप्रमुख आपण नेमले, मग BLA जर बूथ प्रमुखाला करायचं असेल ते तुम्ही सगळे मिळून ठरवा. तुम्ही मला सांगायचे की आम्हाला हा BLA पाहिजे, की आम्हाला ही BLA पाहिजे, तुम्ही ठरवायचंय. पण ठरवताना चांगली लोक घ्या, प्रामाणिक निष्ठावंत लोक घ्या आणि मतदार याद्या तुम्ही वाचा. आता मी ताईंचं परवाचं भाषण मी ऐकत होतो नाशिकचं. तिथं त्यांनी सगळ्यांना सांगितलं आपले जितेंद्र आव्हाड साहेब आहे ते साधारण 1.5 लाख मतांनी निवडून आले मुंबईत आता विधानसभेत.
मुंब्रा मतदारसंघ आहे त्यांचा, मुंबई, आणि 1.5 लाख मतांनी ते का निवडून आले? कारण रोज रात्री ते आणि त्यांचे कार्यकर्ते तिथं बसत होते, प्रत्येक बूथची माहिती ते तिथं घेत होते, आणि आपल्याला पण ते इथं करावं लागणार आहे. बूथ वाईज आपल्याला सगळ्यांना तिथं बसावं लागणार आहे की आपले मतदार कोण आहेत, पलीकडचे कोण आहेत, काट्यावरती किती आहेत, आपण त्यांना कसं टार्गेट करू शकतो, आणि रोज रात्री ते त्या मतदार यादीचं ऑडिट करायचे की ठीक आहे, हे आता 5-6 मतं तिकडे गेली, किंवा आता हे 4-5 मतं आता आपल्याकडे आली. एवढा बारीक अभ्यास आपल्याला बारामतीत बंद करावा लागणार आहे, मग कुठंतरी पुढे जाऊन आपल्याला तिथे यश मिळणार. फक्त पवार साहेब आपल्या सोबत आहेत त्याच्यामुळं भरभरून मतं मिळतील असं नाही. पवार साहेब आपल्याकडे आहेत, जी काय मतं आपल्याला पडली ते साहेबांमुळेच पडतात. पण जर आपल्याला जिंकायचं असेल, जर नगरपालिका ताब्यात घ्यायची असेल, तर आपल्याला पण तिथं तेवढेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. आपल्याला फिरावं लागणार आहे, हाऊस टू हाऊस आपल्याला जावं लागणार आहे. आणि काही कार्यकर्ते म्हणतात की पैसे आपल्याकडे कमी आहेत. ठीक आहे, पैसे कमी नाही, आपल्याकडे नाहीच आहेत, पैसे नाही आहेत हे समजून आपण काम केलं पाहिजे. पण पैसे नसताना पण तुम्ही तिथं निवडून जाऊ शकता. सतीश मामा एक उदाहरण आहे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. मला वाटत नाही मामांनी 1 रुपया कधी आयुष्यात वाटला असेल, तरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. अनेक उदाहरण आहेत आपले. लंके साहेब खासदार झाले, तुम्हाला वाटत असेल लंके साहेबांनी तिथं पैसे वाटले असतील, तरी खासदार झाले. त्याच्यामुळं आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे. पैशाचा भाग आहे नाही असं नाही, मान्य ते करावं लागेल, मान्य करतो. पण 100% सगळं पैशावर चालतं हे पण खरं नाहीये. कुठंतरी आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे, त्यांची कामं केली पाहिजे, लोकसंपर्क आपण ठेवला पाहिजे, सुखदुःखात आपण गेलं पाहिजे. सुरुवातीला शिवसेना म्हणजे ओरिजिनल शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही मुंबईत कशी वाढली? तेव्हा शिवसेना शून्य होती मुंबईत. पण कोणाचं काय हाय मास्क तुटलंय का, घराच्या बाहेरची लाईट तुटली आहे का, कोणाचं काय छोटं काम आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखात शिवसैनिक सगळे तिथं जायचे. प्रत्येक गावात त्यांनी एक शाखा तिथं ओपन केलेली, शहरात प्रत्येक वॉर्डमध्ये एक शाखा त्यांनी तिथं ओपन केलेली. या पद्धतीचं काम आपल्याला तिथं करावं लागणार आहे. आणि एक कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून आपल्याला हा पक्ष परत एकदा जिवंत करावा लागणार आहे. आपल्या पक्षामध्ये मरगळ आली आहे नाही असं नाही, ते फक्त बारामतीत नाही पण अनेक तालुक्यांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. पण ती मरगळ आता झटका, ठीक आहे, आपला 1दा-2दा पराभव झाला असेल, पण सारखा आपला पराभव होणार नाही. कधी ना कधीतरी आपला दिवस येणार, 100% मला विश्वास नाही. थोडा संघर्ष आपल्याला करावा लागेल, आपल्याला कष्ट घ्यावे लागतील. आता भाजपचंच उदाहरण घ्या, त्यांचे आत्ता 15 वर्ष चांगले चाललेत, त्याच्या आधीचे 50 वर्ष विरोधातच बसलेले ना, तिथे संघर्षच करत होते. त्यांचे 2 खासदार होते, आता ते 300 वर गेलेत, 250 जे काय. पण 2 वरून जर ते 250 वर जाऊ शकतात तर मग आपण का नाही जाऊ शकत? आणि आपल्यासोबत तर साहेब आहेत, साहेब आपल्या सोबत आहेत, साहेब आपल्या पाठीशी आहेत. हे पवार साहेबांचं गाव आहे बारामती, हे विसरून चालणार नाही. लोक पण आपल्या सोबत आहेत, नाही असं नाही. पण बोगस वोटिंग खूप झालंय, वोट चोरीचा मुद्दा हा गाजलाय. सुरुवातीला मला वाटायचं काय वोट चोरी, कसं शक्य आहे? पण मग जेव्हा राहुल गांधी साहेबांनी दिल्लीत ती प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी सगळा पुरावा तुम्हाला आपल्याला दाखवला, मग मला पटायला लागलं की खरंच काहीतरी दिसतंय त्याच्यामध्ये. त्यांनी सरळ तो पुरावा दाखवला. मग आपण त्याच्या खोलात गेलो. अशोक बापूंनी, आपले शिरूरचे माजी आमदार, तुम्ही ओळखत असाल सगळे, अशोक बापू पवार, त्यांनी पण 2-3 प्रेझेंटेशन दिले. तिथं तर
त्यांच्या मतदारसंघात एवढं बोगस केलंय, एवढं बोगस केलंय. एकतर त्यांनी एक 0 नंबरचं घर तिथं दाखवलंय. तिथं गेल्यावर ते घरच नाहीये, पण त्या घरातून 100 लोकांनी तिथं जाऊन मतं दिली. हे कसं शक्य आहे? आणि बारामतीत पण ते होतंय. आता मगरवाडीच्या इथं आहेत कार्यकर्ते, ते कधीपासून मला सांगताय दादा इथं वोट चोरी चालली आहे. 2-3 वर्ष झाले ते तिथं सांगताय. पण ठीक आहे, आपल्याकडं पुरावा नव्हता. आणि आता देशात हा मुद्दा गाजलाय, त्याच्यामुळं आपल्याला पण इथं मतदार याद्या वाचाव्या लागतील. तुम्ही ठरवा. BLA जो आहे त्याला सगळा अधिकार असतो. मग बूथ प्रमुख जो आहे त्याला करायचंय BLA, का एका वेगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला BLA करायचंय, का कुठल्या पद्धतीने पुढे जायचंय तुम्ही ठरवा. आणि परत एक आठवड्याभरात तुम्ही मला सांगा, त्या पद्धतीने आपण तिथं BLA नेमू. आपण फॉर्म पण आणले BLAचे, ते तुम्ही आपल्या पक्ष कार्यालयातून घेऊ शकता आणि तो फॉर्म आपल्याला भरावा लागणार आहे. पण मतदार याद्या आपल्याला वाचाव्या लागतील, हा पहिला मुद्दा. दुसरं म्हणजे पाऊस भरपूर होतोय. आता पुढच्या आठवड्यात ऑक्टोबर महिना आहे, तरी पण धो पाऊस सगळीकडे चालू आहे. सगळे आपले अधिकारी येतात, पंचनामे करून जातात. त्या पंचनाम्याचं पुढं होतं काय हे पण आपण बघितलं पाहिजे. कर्जमाफी सरसकट देणार होते, सातबारा करणार, कोरा. आणि कशाला काय कर्जमाफी कोणी दिली? साहेबांनी, फक्त साहेबांनी दिली. 72,000 कोटीची कर्जमाफी दिली सरसकट. आणि हा पक्ष आपल्याला परत एकदा आंदोलनातून उभा करावा लागणार आहे. परत एकदा शिवसेनेचं उदाहरण देतो. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, ते पण मुंबईत आंदोलन करायचे. आंदोलनातून कार्यकर्ते त्यांना जोडले गेले, त्यांचा पक्ष तिथं उभा त्यांनी केला. आपण पण आता सुरुवात केली. मागच्या आठवड्यात आपण जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आंदोलन केलं, चांगलं यश आपल्याला मिळालं. आता दर आठवड्याला मामा काय ना काहीतरी आपण कार्यक्रम ठेवायचा, आपण आंदोलन चालू ठेवायचे. एक तर शेतकऱ्यांसाठी एक मोठं आंदोलन आपण उभं केलं पाहिजे तालुक्यामध्ये. ते कसं करायचंय तुम्ही मला सांगा. काहीतरी वेगळं करू, म्हणजे आपले जे इथं पत्रकार मित्र आहेत ते पण आपल्याला उचलतील, आपल्या आंदोलनाला उचलतील. काहीतरी वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आपण करू, पण शेतकऱ्यांसाठी आपण तिथं उभं राहिलं पाहिजे. देशामध्ये शेतकरी नेता कोण आहे ते पवारसाहेब. आपण सगळे त्यांचे कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे, खूप महत्वाचं आहे. कर्जमाफीसाठी आपण आंदोलन केलं पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभेच्या आधी आपल्या सगळ्या बहिणींना तिथं फसवलं गेलं. सगळ्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला 1,500 रुपये मिळतील, नंतर ते 2,100 रुपये होतील. सगळ्यांना लाडकं तिथं करून घेतलं. पण 2,100 काय, एक ते 1,500 जे मिळत होते ते पण आता मिळत नाही. आणि आता आम्ही इंदापूरमध्ये होतो, तिथं साधारण 22,000 महिलांना त्यांनी योजनेतून काढलंय, कट केलंय. इंदापूरमध्ये जर 22,000 महिलांना काढला असेल, बारामतीचा आकडा पण साधारण तेवढाच असेल, 20,000 ते 25,000च्या मध्ये असेल. तो आकडा आपण काढू ताई. आणि आपले जे सगळे महिला आहेत, आपले जे सगळे लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यासाठी एक आपण मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे. आणि आता इथं फोंडवाड्यावरून कोण आलंय? फोंडवाड्याचे कार्यकर्ते आले. मी परवा फोंडवाड्याला गेलेलो तेव्हा मामा पण होते. बापू ताई, तिथं म्हणजे तुम्हाला गर्व वाटेल, अभिमान वाटेल की ऑपरेशन सिंदूरचे तिथं आपले 4 सैनिक होते प्रमुख. ते तिथं काश्मीरला गेले, ऑपरेशन सिंदूरमध्ये ते सहभागी झाले आणि परत ते इथं बारामती तालुक्यात आलेत. आणि असे अनेक सैनिक आमच्या तालुक्यात आहेत.
कोटवाडा गाव असेल, आपलं सोनगाव गाव असेल, प्रत्येक गावात 3-4, 5-6 सैनिक असे असतील प्रत्येक गावात. मग त्यांच्यासाठी आपण एक नवीन कार्यक्रम आता सुरू करतोय. आपण शहरापासून सुरू करू, शहरापासून आपण त्याची सुरुवात करू. या कार्यक्रमाचं नाव, उपक्रमाचं नाव आहे सैनिक सन्मान अभिमान. आणि मग 26 जानेवारीला पवार साहेबांच्या उपस्थितीत आपण एक मोठा कार्यक्रम तिथं ठेवू आणि ह्या सगळ्या सैनिकांना जे काही वर्गणी आपण गोळा करू त्यांना आपण काहीतरी त्या वर्गणीतून आपण देऊ, त्यांच्या कुटुंबाला आपण ते मदत करू. हा बॉक्स, प्रसाद बॉक्स दाखव. हा असा बॉक्स आहे. आपण हा कार्यक्रम आजपासून सुरू करतोय, याचं अभियान आपण करतोय. आपले जिल्हा अध्यक्ष इथं आहेत जगन्नाथ बापू शेवाळे साहेब, त्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम इथून सुरू करणार आहे. आणि सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सहभागी व्हा. ह्याच्या माध्यमातून आपण हाऊस टू हाऊस जाऊ शकू. सैनिकांसाठी आपण ते करतोय. तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 2 रुपये द्या, कुणाकडं 2000 रुपये असतील तर दानच दाखवा. पण सगळे पैसे आपण सैनिकांना देतोय, ते पण बारामती तालुक्याच्या आपण सगळ्या सैनिकांना हे पैसे गोळा करून देतोय. सगळ्यांना विनंती करतो की चांगला प्रतिसाद द्या. हा चांगला कार्यक्रम आपण घेतलाय आणि 26 तारखेला आपण पवार साहेबांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेऊ. सैनिकांचा आपण सन्मान करणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात पण आपण इथून करणार आहे. मुद्दे भरपूर आहेत. मागच्या मीटिंगमध्ये काही लोकांनी तक्रार केलेली की मेसेज येत नाहीत, कॉल येत नाहीत. आता सगळ्यांची उपस्थिती बघून असं वाटायला लागलंय की कॉल मेसेज आता मिळायला लागले. तरी जर मेसेज मिळत नसेल तर मग आपण पक्ष कार्यालय इथं दीपालीताई आहेत का ऑफिसला आहे, आपण तिथं पक्ष कार्यालय एक आपण तिथं वही ठेवली. तुम्ही तुमचं नाव नंबर तिथं लिहू शकता. आपण आता ब्रॉडकास्ट लिस्टवर आपण काम करतोय. तयार आहे? ब्रॉडकास्ट लिस्टवर आपण काम करतोय. प्रत्येक कार्यक्रमाचा मेसेज तुम्हाला सगळ्यांना येईल. जर येत नसेल तर तुमचं नाव नंबर तुम्ही पक्ष कार्यालयात द्या, तुम्हाला सगळ्या कार्यक्रमाची माहिती मिळत जाईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपला बूथ मजबूत केला पाहिजे. बूथचं आपण स्ट्रक्चर उभं केलं पाहिजे. प्रत्येक बूथवर पूर्वी मी तुम्हाला सांगायचो 20 कार्यकर्ते पाहिजे. ते 20 कार्यकर्ते आले पण ते फक्त कागदावर दिसायचे. बूथवर गेल्यावर ते कुठेच 20 कार्यकर्ते आणि काय कुठं तेच ठराविक 5-6, 7-8 कार्यकर्ते सगळीकडे आपल्याला तिथं बघायला मिळतात. कागदावर ते दिसायचे. ठीक आहे, 20 कार्यकर्ते तुम्ही तिथं घेऊ नका, हळूहळू आपण 20 पर्यंत येऊ. पण कमीत कमी 10 तरी ऍक्टिव्ह कार्यकर्ते पाहिजेत. ऍक्टिव्ह म्हणजे पळणारे कार्यकर्ते, तुमच्यासारखे कार्यकर्ते. प्रत्येक कार्यक्रमाला हजर असणारे 10 तरी कार्यकर्ते पाहिजेत प्रत्येक बूथवर. आणि हे अवघड नाहीये. 2-3 लोक तिथं तुम्ही शोधा. जे युवक आहेत, युवती आहेत, त्यांच्यामध्ये जावा. जी काय आंदोलनं आपण करू त्यांना तिथं बोलवत जावा. आणि आंदोलनातून कार्यकर्ता तिथं तयार होईल आणि आपला बूथ मजबूत करा. प्रत्येक बूथवर आपले 10 तरी कार्यकर्ते पाहिजेत. त्याच्यात महिला पाहिजेत, सगळ्या जाती समाजाची लोक पाहिजेत, युवक पाहिजेत, युवती पाहिजेत. आणि त्या बूथचं आपण ऑडिट केलं पाहिजे. बूथचं ऑडिट म्हणजे काय? आता जर माझ्या बूथवर 10 कार्यकर्ते असले तर मग आज पण 10 आहेत का 2 कार्यकर्ते गायब झाले का आता परत काय कुठं दिसत नाहीत का कुठल्या तरी दुसऱ्याच मंचावर आता दिसायला लागले. मग त्यांना तुम्ही बूथमधून
काढलं पाहिजे. ही जबाबदारी त्या PLA एजंटची आहे, बूथ प्रमुखाची आहे, उपप्रमुखाची आहे. तिघांनी मिळून हे काम केलं पाहिजे. 2 नवीन कार्यकर्ते जर तुम्ही जोडले तर मग त्यांचं नाव त्या बूथच्या यादीत आलं पाहिजे, त्याचं तुम्ही अपडेट केलं पाहिजे आणि ह्या पद्धतीने आपण आपला बूथ तिथं मजबूत केला पाहिजे. पूर्ण वेळ आपण आपल्या बूथसाठी दिला पाहिजे. आपण आपलं बूथ जर जिंकू शकलो ना, बारामतीत 300 बूथ आहे, आपलं बूथ जर आपण जिंकू शकलो तर मग आपण सगळे निवडणुका जिंकणारे. आज पण लोक आपल्या सोबत आहेत असं वाटून घेऊ नका. आणि आपले कार्यकर्ते, आत्ताच मी बापूंना गाडी चालवत होतो की आपल्या कार्यकर्त्यांमध्ये धमक आहे. इथं पलीकडच्यांना विरोध करायला सोपं नाहीये, तरी आपले सगळे कार्यकर्ते इथं विरोध करत राहतात, ठामपणे पक्षाची बाजू मांडत राहतात आणि त्याच्यासाठी कार्यकर्ता डॅशिंग लागतो आणि ते आपल्याकडे आहे. फक्त तुमचा आत्मविश्वास जाऊ देऊ नका. आपले दिवस येणार आहेत. संघर्ष सगळ्यांना करावा लागलाय. 50 वर्ष आज जे सत्तेत आहेत ते संघर्षच करत आले आणि त्याच्यामुळं आज त्यांना हे दिवस बघायला मिळत आहेत. फार काही वेळ दिवस ते सत्तेत नसणार आहेत. आपल्या पाठीमागे पवार साहेब आहेत, म्हणजे जी लोक साहेबांना गुरु मानतात असे लोक आज तिथं सत्तेत बसलेत आणि त्यांचे गुरु ते आपल्या बरोबर आहेत. त्याच्यामुळं अजिबात तुम्ही घाबरू नका. आज पण महाराष्ट्र पवार साहेबांच्याच पाठीमागे आहे. आपण काम करू, पक्षासाठी वेळ दिला पाहिजे, कष्ट घेतले पाहिजे, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, हाऊस टू हाऊस आपण गेलं पाहिजे, आपली बाजू आपण सगळ्यांपर्यंत मांडली पाहिजे आणि 100% आपल्याला यश इथं मिळणार. नगरपालिकेचं इलेक्शन पण आता 2-3 महिन्यावर येणार आहे बारामती शहराचं. लोक जरा घाबरू नये. काय बोललो तर लगेच काहीतरी आरक्षण पडेल किंवा काहीतरी माझ्यावर कारवाई केली जाईल, पण हे वातावरण बारामतीकरांना आवडत नाही. आपल्याला सवय नाहीये. पवार साहेब कधीच असे वाढले नव्हते, पण आता ते बारामतीत होतंय. हीच ती वेळ आहे. लोकांमध्ये जावं, त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करा आणि येणारा काळ हा तुमचाच असेल एवढंच मी आज तुम्हाला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.